पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीला नवनिर्वाचित खासदार सुद्धा उपस्थित आहेत। नाशिक, दिंडोरी आणि धुळ्याच्या खासदार सुद्धा उपस्थित असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठं महत्त्व आहे। बातमी आपण पाहतो नाशिकमधून। तर विधानसभा निवडणुकी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबतच अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत। बैठकीला नवनिर्वाचित खासदारांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते। इथे दृश्य आपण पाहतोय बैठकीच्या अगोदरची बातमी पाहतोय नाशिकमधून। तर ही दृश्य आपण पाहतोय बैठकीच्या अगोदर दादा भुसे सगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत, त्यांच्याशी बातचीत करतायत। महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि बैठकीला नवनिर्वाचित जे सगळे खासदार आहेत त्या सगळ्या खासदारांची ही बैठक आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेतो आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतो नवनिर्वाचित खासदारांच्या उपस्थितीमध्ये ही जी सगळी बैठक आहे, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक किती महत्त्वाची मानली जाते आहे? श्रद्धा, गेल्या काही महिन्यांपासून आचारसंहितेच्या कारणास्तव जी डीपीडीसीची ज्याला जिल्हा नियोजन समितीची बैठक म्हणतो ती बैठक लांबणीवर पडलेली होती। त्या बैठकीला आजच्या दिवशी मुहूर्त लागलाय। पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते। या बैठकीमध्ये अनेक विकास कामं असतात, त्यांना मंजुरी दिली जाते। ज्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यांच्या निधीच्या संदर्भात चर्चा होत असते आणि या सगळ्या दरम्यान मतदारसंघातले अनेक प्रश्न आमदार खासदार त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्यांना निधी वाटपाचं काम देखील या बैठकीमध्ये पार पडतं। आपल्याला माहिती आहे की लोकसभा पार पडल्यानंतर पहिल्यांदाच ही डीपीडीसीची बैठक होते आणि या बैठकीला विद्यमान जे खासदार आहेत, नवनिर्वाचित खासदार आहेत, त्यांची उपस्थिती बघायला मिळते। दुसऱ्या बाजूला आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य देखील या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीमध्ये भरघोस निधी वाटपाचा कार्यक्रम केला जाणार। हो, बरोबर आहे किरण। आणि त्यामुळे आता पालकमंत्री जे आहेत दादा भुसे ते या नवनिर्वाचित खासदारांना काय संबोधित करतात आणि कोणते मुद्दे केंद्रस्थानी असतील या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। किरण, धन्यवाद।